विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ऑफलाईन क्लासमध्ये ना ऍडमिशन घेण्यासाठी एक मुलगा आला होता. 11th त्यानं जेई ऍडव्हान्स मेन्सची तयारी केली होती. त्याच्या लक्षात आलं होतं की नाही होत. मग तो सीईटी कडे शिफ्ट होणार होता. त्याचे पालक त्याला घेऊन आले होते. मुलगा अतिशय हुशार होता. मी 20 वर्ष क्लास घेतोय ना, एवढा हुशार विद्यार्थी मी कधी बघितला नाही. एकदम ब्रिलियंट. त्याला 10वी ला होते 42% मार्क. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना शॉक बसला असेल. 10वी ला 42% मार्क आणि मी तर काय म्हणतोय एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट. त्याच्या चेहऱ्यावर ना एवढी सुद्धा भीती नव्हती. हां, चूक झाली, नाही जमलं ॲडव्हान्स. ठीक आहे, आता सीईटी करणार आहे मी. 10वी चे मार्क ऐकून मला पण शॉक बसला होता. मग मी त्याला प्रश्न विचारला, की "अरे, आता तू सीईटी करणार आहेस, देणार आहेस. सीईटी नंतर तू काय करणार आहेस?" मला काहीतरी उत्तर अपेक्षित होतं तुमच्यासारखंच. तुम्ही काय म्हणणार, फार्मसी करणार आहे किंवा इंजिनिअरिंग किंवा लॉला ॲडमिशन घेणार आहे, बी-एससी ॲग्री घेणार आहे. मला यातलं कोणतंही उत्तर मिळालं नाही. मी जे उत्तर मिळालं तुम्हाला सांगतो. त्यानं मला प्रश्न विचारला. तो मला म्हणला, "सर, तुम्ही हे जे क्लासेस घेताय, हे 12वीत असतानाच ठरवलं होतं का, की इंजिनिअरिंग करून आपण क्लासेस सुरू करायचे म्हणून?" हे उत्तर ऐकूनच मला शॉक बसला होता आणि मी पुढं त्याला काहीही विचारलं नाही. मी म्हटलं, "तू ग्रेट आहेस." सिरियसली तसंच आहे. भलेही त्याला मार्कांच्या बाबतीत तो कमी दिसेल, पण प्रॅक्टिकल नॉलेज, जनरल नॉलेज, कसं बोलावं, कसं बिझनेस, काय गोष्टी हँडल करावा, त्यात एकदम एक्सपर्ट. मी तुम्हाला सांगू का, मी अशी पण मुलं बघितलेत, की पाडतात पैकीच्या पैकी मार्क. 100 पर्सेंटाइल दिसतील तुम्हाला, 99 पर्सेंटाइल दिसतील तुम्हाला, पण प्रॅक्टिकल नॉलेज 0. कसं काय व्यवहार करायचे हे येत नाही. मुद्दा असा मला सांगायचा हे बाकी कंपॅरिझन बाजूला ठेवूया. मेन मुद्दा आहे. मेन आपलं काय चुकतंय? आपण ना एक ठरलेल्या रट्टा पॅटर्ननं शिक्षण घेतोय 10वी पर्यंत. चांगला स्कोर करतोय. ओके. त्याच्यानंतर आपण 11th-12th आय-आय-टी, जेईई, सीईटीची तयारी करतोय. त्यात सुद्धा आपण यश मिळवतोय. पण आपण काय करतोय, की 12वी एक्झाम झाली, सीईटीची एक्झाम झाल्यानंतर आपण ठरवतोय, की आता ब्रांच कुठली घ्यायची. फिक्स नाहीये आपलं. बरं, आता ब्रांच घेतल्यानंतर त्यात काय ऑप्शन्स आहेत, काय करता येईल, कुठं काय करता येईल, ह्याच्याबद्दल आपल्याला काहीही माहीत नसतं लक्षात घ्या. स्कोप कुठे आहे आपण फक्त बघतो आणि जिकडे स्कोप आहे तिकडे चाललो आपण. हे की नाही? मग आता काय होतंय लक्षात घ्या, की ऑब्व्हियसली 99% मुलांचं एकच टार्गेट आहे सी-एस. ओके. बरं ते घेत असताना त्यांच्या मनात जो प्रश्न येतो त्याचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करूया इथं. बघा, मला ब्रांच सी-एसच घ्यायचंय. ओके, कॉम्प्युटर सायन्सला जायचंय मला, पण पर्सेंटाइल कमी आहेत. मग मला कॉलेज कॉम्प्रोमाईज करावं लागेल आणि थोडं ज्याला तुम्ही समजताय लोअर लेव्हलचं कॉलेज, तिथं ॲडमिशन घेऊन सी-एस मिळवावं लागेल. पण जर मी असं न करता माझं टार्गेट तर सी-ओ-ई-पीच आहे. मला सी-ओ-ई-पीतच जायचंय. मग मला तिथं मॅन्युफॅक्चरिंग किंवा इन्स्ट्रुमेंटेशन अशा ब्रांचेसला मिळू शकतंय ॲडमिशन. मेकॅनिकल सिव्हिलला असंही कट ऑफ हायर लागतोय बरं का लक्षात घ्या. आता ह्या बाकीच्या ज्यांची नावं घेतली, तिथं पण कट ऑफ वाढणारच आहे. सी-ओ-ई-पी बऱ्याच जणांना पाहिजे ना. मग मुद्दा काय? मग मी थोडंसं ब्रांचला कॉम्प्रोमाईज करतो. कॉलेज मात्र बेस्ट मिळवतो. मग काय? ह्यातलं मी करू काय? असा प्रश्न बऱ्याच मुलांच्या मनात असतो किंवा काही मुलं अशी पण आहेत, की ज्यांना काहीच माहिती नाहीये. बाबा हे ऑप्शन फॉर्म भरायचा आहे का? त्यांना एक ते पण एक काम वाटतंय. म्हणजे अशी पण मुलं बघितलीत मी. मित्रांना म्हणतात, "दे रे हो तुझी लिस्ट." हाय तशी टाकून देतो. म्हणजे काहीही फरक पडत नाही अशी मुलं पण आहेत. बरं मुद्द्याला हात घालूया मेन. 2 मिनिटात सुद्धा व्हिडिओ संपवू शकतो. एक्झाम्पल नाव न घेता देतोय. सी-ओ-ई-पीलाच ॲडमिशन घेतलंय समजा एक्स-वाय-झेड स्टुडंटनं. ओके. ब्रांच घेतली. कॉलेज पाहिजे होतं ब्रांच कुठली पण घेतली लक्षात घ्या. पण इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर अशापैकी बऱ्याच मुलांच्या लक्षात आलंय, की ही जी ब्रांच आपण सिलेक्ट केली, ह्यात आपल्याला काही इंटरेस्ट नाहीये. मग 4 वर्षानं काय होईल तुम्ही विचार करा. काय होईल? ऑब्व्हियसली कुठल्या पण ब्रांचचं नाव घेत नाही मी. ठीक आहे. त्या ब्रांचचं इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. तुम्हाला जॉब, प्लेसमेंट समजा सी सारखं कॉलेज आहे ठीक आहे, मिळेल प्लेसमेंट. मग मग अशी मुलं काय करतायत माहिती का डिस्टर्ब होतायत. सिरियसली. मग त्या ब्रांच म्हणून एक जोक आहे ना, इंजिनिअर जो असतो, मेकॅनिकल इंजिनिअर होते जास्त जोक आहेत, की मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकलचा पार्ट सोडून बाकी सगळ्या गोष्टी करू शकतो. करावं लागतंय, ही पण रिॲलिटी आहे. याच्यामागचं कारण तेच आहे. स्कोप होता मेकॅनिकलला. झाले सगळे मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाले. 4 वर्षांनी लक्षात आलं, की नाहीये त्यात इंटरेस्ट किंवा असं महिन्याचं पॅकेज मिळत नाहीये. मग बरेचसे तुम्हाला सांगू का? मेकॅनिकल असू दे, सिव्हिल असू दे, इन्स्ट्रुमेंटेशन असू दे, कुठलीही ब्रांच असू दे. हे काय केलं मधल्या काळात सगळ्यांनी? तिथे कोर्सेस केले.
कॉम्प्युटर रिलेटेड काही जे कोर्सेस असतील, ज्या काही लँग्वेज असतील त्या शिकून घेतल्या. त्याच्या थ्रू प्लेसमेंट मिळेल पुन्हा. तर हे करत असताना पुन्हा भीती वाटते, जर कंपनीने असे रूल्स आणले तर नाही आम्हाला फक्त सीएसच डिग्री पाहिजे. बाकीच्या मुलांनी जरी कोर्सेस घेतले असतील, आम्ही त्यांना घेणार नाही. खरी गंमत सांगू का? मी तुम्हाला की नाही सांगतो लक्षात घ्या. याच्या उलट बघा, मला कॉम्प्युटर सायन्सच हवंय. मी कॉलेज कॉम्प्रोमाईज करायला तयार आहे. ओके. ऑब्व्हियसली कुठलं लोअर हायर लेव्हलचं असं कॉलेज असतं. स्टुडंटमुळे त्याला लोअर हायर लेव्हल म्हटलं जातं. सी सारख्या ठिकाणी सगळे ब्रिलियंट स्टुडंट राहिले. मग झालं कॉलेज चांगलं. आहे कॉलेज चांगलं आहे. मी तसं मला उगाच कॉन्ट्रोव्हर्शियल कुठला पॉइंट नको. पण मेन पॉइंट काय? मी जर सीएस घेतलं, तर मला 4 वर्षांनी असं कुणीही विचारणार नाहीये, "तू शिकला कुठून? इंजिनिअरिंग कुठून केलं? युनिव्हर्सिटी कोणती होती?" त्या मुद्द्यावर बोललोय आपण. इंटरव्ह्यूला ह्या गोष्टी कोण विचारतच नाही रे. तुमचं स्किल चेक केलं जाणार आहे. आलं का ध्यानात तुमचं? मग तिथं 42% 10वी ला असणारा मुलगा पण खूप पुढे जाणार आहे. एवढी प्रगती करणार आहे ना या मुलांना, त्यावर मी 1 वर्ष घालवलंय. मला माहिती आहे एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट. हां, अडलंय मला येत नाहीये. सर प्लीज एक्सप्लेन करा. एक्सप्लेन केलं तर नाही समजलं अजून मी पुन्हा ट्राय करतो. पुन्हा नाही आलं तर मला पुन्हा एक्सप्लेन करा. एवढी हिंमत पण होती त्याच्यात बोलण्याची. हां, मुद्दा असा आहे बरं का लक्षात घ्या. माझं प्रामाणिक मत काय आता शेवटी सांगतो मी. माझ्या मते ब्रांच इम्पोर्टंट आहे. आयुष्यभर ब्रांच आपल्याबरोबर राहणार आहे. कॉलेज 4 वर्ष तर सोडावं लागणार आहे. का तिथंच राहायचंय कॉलेजमध्ये? बिलकुल नाहीये लक्षात घ्या. समजलं? माझा पॉइंट मी क्लिअर केलाय. जसं युनिव्हर्सिटीच्या बाबतीत मी होतो फिक्स, की कुठलंही घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. तसं ब्रांचच्या बाबतीत मी तुम्हाला कॉलेज का ब्रांच? ब्रांच इम्पोर्टंट आहे. मी YouTubeवर असे व्हिडिओ बघितलेत. एका मुलाची ब्रांच वेगळी होती. प्लेसमेंट वेगळ्या ठिकाणी झाली. मग त्याचं म्हणणं होतं, तसंही मला त्या ब्रांचमध्ये इंटरेस्ट नव्हताच. अरे नव्हता मग तू घेतलं कशाला? त्याला इंटरेस्ट आहे अशा मुलाची जागा घालवली नाही वाया. हा प्रकार आहे. मग माझं काय म्हणणं आहे बघा ना, तुम्ही कोणचा विचार करताय? मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या एका मित्राला भेटलो. ओके. त्याचं म्हणणं काय होतं बघा माझ्या मुलाच्या बाबतीत. त्याचं म्हणणं होतं, वाचा काय लिहिलाय शब्द? टॅग. कुठून शिकलाय? सी-यू-ई-पीतून. कुठून शिकलाय? आय-आय-टी मधून पास आउट आहे. अरे, मी गंमत सांगू का तुम्हाला, की आमच्या फील्डमध्ये पण या कोचिंग इंडस्ट्रीमध्ये पण लक्षात घ्या, आय-आय-टीयन्सला ना फार वेगळाच काही पालक विचारतात बरं का, की तुमच्याकडे आय-आय-टीयन फॅकल्टी आहे का? मी म्हणतो नाही. नाही आहे आय-आय-टीयन फॅकल्टी. क्लिअरली बरं का मी तुम्हाला सांगतो, हे जे टॅग नावाची गोष्ट आहे ना, हे आपल्या समाजातच वास्तव आहे लक्षात घ्या. टॅग पाहिजे. गव्हर्नमेंट जॉब असला की सगळं फिक्स. भले वयाच्या 30-34व्या वर्षी गव्हर्नमेंट जॉब लागू देत. हां, लगेच दुसऱ्या वर्षी लग्न होईल, सगळं होईल लक्षात घ्या. पण नसेल तर प्रतिष्ठा नाहीये. मग ह्या मुद्द्याचा विचार करा बाळांनो, कुठल्या ब्रांच इम्पोर्टंट आहे. हे माझं प्रामाणिक मत आहे. मी तुम्हाला सांगितलंय. तुम्ही ब्रांच आणि कॉलेज याच्यामध्ये गफलत करू नका. बरं, आता मगाशी बोललो तसं. कॉलेजची लिस्ट तर तयार करा ना तुम्ही. YouTubeवर आर-जी लेक्चरर्स चॅनल आहे तुमच्याकडं. त्यांची प्लेलिस्ट बघा. लास्ट इयर त्यांनी काउन्सिलिंगचे इतके व्हिडिओ अपलोड केले, ते यावर्षी पण उपयोगी आहेत. जरा वेळ काढा, ते व्हिडिओज बघा. ओके. पेड काउन्सिलिंग जमत असेल तर घ्या, नाही तर हे जुने व्हिडिओ आहेतच सरांचे. त्यात प्रॉपर इन्फॉर्मेशन आहे. बाकीचे यश आराधे, संदीप मेलाके, समीर शेख भरपूर नाव आहेत बरं का. सगळे पटकन लक्षात घेता पण येत नाहीत मला. हे लोकं पण तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाईड करतायत. एक जेन्युइन योग्य माहिती तुम्हाला प्रोव्हाईड करतायत. बसा. लिस्ट तयार करा. पुन्हा मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. माझ्याकडे एक रिपीटर स्टुडंट होता. बघा 95 पर्सेंटाइल असून देखील रिपीट केले. हां, पडले 99.5 बरं का, काही हरकत नाही. पण इथं कॉलेज कुठलं मिळालं होतं माहिती का? कराड गव्हर्नमेंट कॉलेज. केवळ कॉलेज आवडलं नाही. 2-3 दिवस तिथं अटेंड केल्यानंतर तुम्हाला एक आवडलं नाही. रिजेक्ट कॉलेज आणि गॅप, रिपीट. मग एका चांगल्या मुलाची जागा वाया घालवली ना तिथं. आलं का लक्षात तुमच्या? मग तुमच्या डोक्यात आलं का? इथं काय कळालं आपल्याला? स्पॉट राउंडचं महत्त्व किती आहे ते कळालं. अशी हजारो मुलं आहेत. अरे सी-ओ-ई-पी, पी-आय-सी-टी, व्ही-जे-टी-आय, वालचंद प्रत्येक कॉलेज जागा शिल्लक असतात स्पॉट राउंडसाठी. हे अशा मुलांमुळं. आणखीन एक 2 एक्झाम्पल देऊन हा व्हिडिओ थांबवायचा आहे बरं का मला. माझ्याकडं ना एक स्टुडंट होता. 1 वर्ष त्यानं काय केलं होतं माहिती आहे का? 1 वर्ष बी-एस-सी ॲग्री केलं. 1 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, की बिलकुल आपल्याला त्यात काही आवड नाहीये, इंटरेस्ट नाहीये. मग माझ्याकडे तो रिपीट करायला होता लास्टच्या काही दिवसात. सी पुन्हा दिली, इंजिनिअरिंग केलं. 10वी ला किती मार्क होते? अबोव्ह 95% ओके. बरं त्याची बहीण, सख्खी बहीण ओके. 2 वर्ष नीटची तयारी करत होती. फक्त काही दिवस उरले एक्झामला, तेव्हा लक्षात आलं राहू दे नीट. पुन्हा पी-सी-एमकडे वळाले. अजून एक स्टुडंट एकदम उलट एक्झाम्पल बरं का, तोही माझ्याकडेच होता. मग तुम्हाला वाटेल माझ्याकडे सगळे अशी काय मुलं आहेत. हे नंतर आलेत माझ्याकडे बरं का लक्षात घ्या. अगोदर निर्णय चुकलेत त्यांचे.
मेन पॉइंट काय त्यामुळे इंजिनिअरिंग केलं आणि इंजिनिअरिंग करताना लक्षात आलं की इंजिनिअरिंगमध्येच इंटरेस्ट नाहीये. आपली घरी 24 एकर शेती आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग त्यानं बी-एससी ॲग्रीला घेतलं. ॲग्रीचा इंजिनिअरिंगला आला, इंजिनिअरिंगचा ॲग्रीला गेला, नीटवाला पुन्हा मेडिकलला येतोय. म्हणजे मुद्दा काय गोंधळ होतोय. त्यात मी तुम्हाला दोष देत नाहीये, कारण आपण याच्यावर कधी विचार करतच नाहीये. मग या व्हिडिओच्या एंडला मला सांगायचं आहे, की तुमच्याकडून एकही मिस्टेक व्हायला नको. योग्य निर्णय घ्या आणि एकदा निर्णय घेतला ना त्याच्यावर ठाम राहायचं. नाही आता बास मला हेच करायचंय. आवड नाही ना, आता निर्माण करणार मी आवड. कारण पुन्हा मला मला म्हणायचं काय नुकसान किती होतंय बघा. ज्याने इंजिनिअरिंगला घेतलं त्याने एका वर्षाचे लाख, ₹1.5 लाख खर्च केले. ते वायाच गेले तसं विचार केला तर. पुन्हा ॲग्रीसाठी पुन्हा फी वेगळी भरावी लागली. ॲग्रीवाल्याला पुन्हा इंजिनिअरिंगची फी भरावी लागली. मग 1 वर्ष डबल खर्च झाला ना पालकांना. मग या गोष्टी नकोत व्हायला. ठीक आहे. बरं, मग आता हा व्हिडिओ थांबवतोय मी. ऑल द बेस्ट. धन्यवाद.